इक्वेलिटी ऑफ वुमन ॲक्ट 2016 हा नवा कायदा आणला. अध्यक्ष महोदय, यात CCTV बंधन, दारूबंदी, धार्मिक स्थळापासून अंतर, वेळेचं बंधन हे सगळं काही त्यामध्ये ठरवून दिलं. आणि त्या याच्यामध्ये काही हॉटेल मालक 2019 मध्ये याचिका त्यांनी दाखल केली आणि त्या याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही कडक निर्बंध बाजूला ठेवून हे चालू देण्यात यावं असं सांगितलं. मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय विनंती करतो की आपण या ठिकाणी नियम बनवतो, पण नियम बनवल्यानंतर ते पाळले जातात की नाही याचा काटेकोरपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी होते की नाही ही याची सुद्धा जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर फिक्स करण्यात यावी, म्हणजे जेणेकरून हे नियम त्या ठिकाणी पाळले जातील. धन्यवाद. चला मंत्री महोदय उत्तर. मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय. मंत्री महोदय उत्तर. अध्यक्ष महाराज, आज या ठिकाणी जे सुधारणा विधेयक ठेवण्यात आलं त्याच्यामध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, अनेकांनी सूचना केल्या, अनेकांनी चिंता व्यक्त केली, अनेकांनी ह्या सुधारणा विधेयकाचं स्वागत केलं. याच्यामध्ये सर्वश्री सन्मान्य सुधीरजी मुनगंटीवार, सन्मान्य नानाभाऊ पटोले, सन्मान्य संजयजी केळकर, सन्मान्य नितीनजी राऊत, सन्मान्य राजूभाऊ तोडसाम, सन्मान्य अनिल पाटील साहेब, सन्मान्य सुमितजी वानखडे, सन्मान्य जितेंद्रजी आव्हाड, सन्मान्य विक्रमजी पाचपुते, सन्मान्य अमितजी साटम, सन्मान्य राजेजी बकाने आणि इतर सदस्यांनी आपले वेगवेगळे मतं ह्या सुधारणा विधेयकाच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सभागृहात मांडले. आत्ता राजेश बकांनी सांगितलं की 2005 साली याच्यामध्ये सरकारनं सुधारणा करण्याची प्रयत्न केले, परंतु न्यायालयामध्ये पुढचे लोक गेले आणि त्याच्यामध्ये त्याला स्थगिती मिळाली होती. परंतु ह्या ठिकाणी आपण अभिनंदन केलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं, की ज्यांच्या सतत ह्या डान्स बार चालणाऱ्या मुंबईमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे डान्स बार चालत होते आणि त्याच्यामुळे जे वेगवेगळे कुटुंब, संपूर्ण राज्यातले किंवा देशातले कुटुंब अनेक ठिकाणी बर्बाद होते. आता अमितजी हे मुंबईचे अध्यक्ष आहे आणि त्यांना मुंबईची परिस्थिती जास्त चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यांनी त्याच्यामुळे आत्ताच झालेलं उदाहरण देखील या ठिकाणी सभागृहात सांगितलं. त्याच्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती थांबली पाहिजे. याच्याकरिता 2016 साली महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृह, मद्यपान कक्ष या ठिकाणी काम करणाऱ्या महिला यांचे प्रतिष्ठेला संरक्षण देण्याकरिताचा कायदा तयार केला आणि तो कायदा यशस्वीपणे आपण 16 एप्रिल 2016 पासून या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली. कायदा एवढा कडक होता, त्याच्यामध्ये शिक्षेच्या तरतुदी एवढ्या कडक आहेत की त्याच्यामुळे सुधीरभाऊ आपल्या राज्यातल्या डान्स बारची संख्या त्या ठिकाणी कमी होत गेली. नंतर आपापल्या काही सदस्यांनी या ठिकाणी संशय व्यक्त केला की बाबा याची अंमलबजावणी होत असताना किंवा याचं उल्लंघन काही ठिकाणी केल्या जाते तर याला स्थानिक व्यवस्था त्या ठिकाणी जबाबदार आहे का, ही देखील बाब अमितजी शासनाच्या त्या ठिकाणी लक्षात आली. शासनाने जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 याच्यामध्ये कलम 33 अंतर्गत जे आपण आधीच्या काळामध्ये ऑर्केस्ट्राची परवानगी त्या ठिकाणी दिली आहे, या ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आड काही ठिकाणी ह्या पद्धतीचे चुकीचे कामं चालतात, ज्याच्यामध्ये शिक्षेची तरतुदी अतिशय सौम्य आहे. त्याच्यामुळे तो ऑर्केस्ट्रावाला पकडला गेला, त्याच्यावर कारवाई झाली तरी तो पुन्हा आपली तेवढी शिक्षा भोगून किंवा काहीतरी तरतूद करून पुन्हा त्याच्या मागे लागते. मग त्याच्यामध्ये शासनानं असा पुढाकार घेतला की आपण जो 2016 साली कडक कायदा केला, ह्या कायद्याच्या अंतर्गत आता ह्या ऑर्केस्ट्राला त्या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी शिक्षेची तरतुदी मोठी ठेवली आहे. अशा ठिकाणी जर का बिना परवानगीनं अश्लील नृत्य त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं, त्याच्यामध्ये आपण 5 वर्षाची शिक्षेची तरतूद किंवा 25 लाख रुपयाचा त्या ठिकाणी दंड किंवा दोन्ही याची प्रोव्हिजन ठेवली आहे. परवानगी घेतली, परवानगी कुठल्या कामाकरिता दिली, ऑर्केस्ट्रा करता दिली, परंतु त्या ठिकाणी जर का अश्लील नृत्य किंवा इतर काही चुकीच्या बाबी त्या ठिकाणी आढळून आल्या तर 3 वर्षाची सजा त्या ठिकाणी आणि 10 लाख रुपयाचा दंड त्या ठिकाणी ठेवला किंवा दोन्ही याची तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा जो कायदा आहे हा दखलपात्र आहे आणि अजामीन आहे आणि दखलपात्र कायदा आपण याच्यामध्ये प्रोव्हिजन केली आहे. त्याच्यामुळं निश्चितच आपण जेव्हा ऑर्केस्ट्राची परवानगी ह्या 2016च्या कायद्याच्या अन्वय अंतर्गत त्याच्या अंतर आणू तर निश्चितपणे याचा फरक त्या ठिकाणी पडलेला दिसेल. त्याही अनुषंगानं याच्यानंतरही
हा कायदा सुधारणा केल्यानंतर आपण हा जो नवीन कायदा आणू, त्याही पेक्षा जर का याच्यामध्ये फरक पडला नाही तर आपण ज्या ज्या सूचना याच्यामध्ये केला त्याचा देखील भविष्यात समावेश करून अजून हा कठोरातला कठोर कायदा त्या ठिकाणी करू. म्हणून आज सभागृहातलं हे जे बिल या ठिकाणी सादर करण्यात आलं, म्हणून अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करतो की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 हे एकमताने संमत करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. प्रश्न असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, नाही बिल पूर्ण व्हायचं ना मंत्री महोदय, तुम्ही पुढचं मांडा. प्रभारी मंत्री ओ भाऊ, सुधीर भाऊ, बिल भोयर साहेब झाला नाही, शेवटचा पार्ट राहिला. भोयर साहेब तुम्ही मांडा नाही. प्रभारी मंत्री भोयर साहेब पूर्ण मांडला नाही तुम्ही. महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये दर्शवण्यात आलेल्या अर्धा तास चर्चा उद्या घेण्यात येतील. कामकाज पत्रिकेतील 2 विधेयक झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावरील चर्चेस सुरुवात करण्यात येईल. एक हे बिल उद्या झाला देतो. अध्यक्ष महोदय, मंगळवारच्या दिवशी अर्धा तास चर्चा दर्शवण्यात आली होती. त्यानंतर ठीक आहे, नंतर ती पोस्टपोन होत गेली. आमची विनंती अशी आहे, माझी आणि सुधीर भाऊंची, म्हणजे ज्या त्या दिवशीच्या होत्या त्या प्रायोरिटीने, आपणही होता त्या दिवशी अध्यक्ष महोदय तालुका अध्यक्ष म्हणून, आमच्या प्रायोरिटीवर घेण्यात याव्या त्या आपण घेतल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय. काय घेता येईल? हा घेता येईल. ची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. डान्सबार विरोधी कायदा सुधारणा विधेयक अखेर मंजूर करण्यात आले आहे. डान्सबार विरोधी कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. डान्सबारचा मुद्दा सातत्यानं लोकशाही मराठीनं देखील लावून ठेवलेला होता आणि अखेर या लढ्याला यश आलेलं आहे. डान्स बार संदर्भातली या घडीची सर्वात मोठी बातमी. डान्स बार विरोधी कायदा सुधारणा विधेयक अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे. स्वतः भोयर यांनी या संदर्भामध्ये हे विधेयक मांडलेलं होतं आणि अखेर डान्स बार विरोधी कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे.